मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मला नंदुरबार शहर हे दादागिरी जी या विरोधकांची सुरू आहे, चंद्रकांत रघुवंशी त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे दादागिरी दहशत माजवून राहिले आहे, हे दहशतमुक्त दादागिरी मुक्त या गुंड्यांपासून नंदुरबार शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत। आणि आमचे प्रमुख मुद्दे हे नंदुरबार शहरामध्ये ही दादागिरी यांची संपवणे, नंदुरबार मध्ये जी दडपशाही यांनी सुरू केली आहे, जी हुकुमशाही चंद्रकांत रघुवंशींची आहे, ही संपवणं आणि नंदुरबारच्या शहराच्या लोकांना या ठिकाणी अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये त्यांना जगता आलं पाहिजे। भयमुक्त, दहशतमुक्त आणि विकसनशील असं हे नंदुरबार शहर झालं पाहिजे, असे आमचे प्रमुख मुद्दे राहणार आहेत। विश्वास आहे की नंदुरबार नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल। आणि हा विश्वास याच्यामुळे की ज्या प्रकारची दहशत किंवा ज्या प्रकारचा दबाव आमच्या उमेदवारांवर त्यांचा फॉर्म माघारी घेण्यासाठी टाकण्यात आला, म्हणजे कुठे ना कुठे विरोधकांना सुद्धा हे कळून चुकलंय की निवडणूक मध्ये जर हे उमेदवार उतरले तर शिवसेनेच्या उमेदवारांचा 100% पराभव होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील। त्यासाठी ते प्रत्येक प्रकारचा दबाव, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची आमिष आमच्या उमेदवारांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आज माघारीच्या शेवटच्या दिवस होता, जवळपास सर्वच उमेदवार जे नगराध्यक्ष आपला ठरलेला आहे, कसे उमेदवार आहे, काय वयाचे उमेदवार आहेत आणि काय विशेष काय आहे? नंदुरबार नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण पॅनल या ठिकाणी उभं केलेले 41 उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून उभे आहे। नगर अध्यक्ष पदासाठी देखील अविनाश महादू माळी हे आमचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत। या मागच्या 15 दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आमचे विरोधक म्हणजे स्थानिक पातळीवर शिवसेनेचे नेते कार्यकर्ते हे जनतेमध्ये पसरवून लोकांना भ्रमित करायचा प्रकार सुरू होता। अनेक प्रकारचे साम दाम दंडभेद नीती वापरून आमच्या या उमेदवारांवर दबाव आणून त्यांचा फॉर्म माघारी कसा होईल यासाठी सुद्धा प्रयत्न हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या या स्थानिक नेत्यांनी, चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवले। परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे हे एकनिष्ठ कार्यकर्ते, तरुण तडफदार स्वयंसेवक यांनी कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता ते अत्यंत ठामपणे उभे राहिले आणि आज 41 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदासाठी आणि एक उमेदवार नगर अध्यक्ष पदासाठी आज मैदानामध्ये उतरलेले आहे। आज आमच्या या उमेदवारांना सगळ्या प्रकारची धमकी असेल, आमिष असेल, दम देण्याचा सुद्धा प्रकार आमच्या उमेदवारांना आणि त्यांच्या जवळच्यांना देण्याचं काम हे आमचे विरोधक करतायत। त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, त्यांना त्यांची हार दिसते आणि म्हणून ते अशा प्रकारचे पावलं उचलत आहे। पण नंदुरबारची जनता या वेळेला परिवर्तन घडवणार आहे। नंदुरबार शहराचा मूड सध्या परिवर्तनाचा आहे। या अनेक वर्षापासून एकतर्फी सत्तेला नंदुरबार शहराची जनता ही कंटाळली आहे आणि म्हणून आज आमच्या या सर्व तरुण उमेदवार, आज आमचे 90% उमेदवार हे अत्यंत तरुण आहे आणि या तरुणांच्या हातामध्ये आता नंदुरबार शहराची सर्व भागडोर ही लोक देतील असा माझा विश्वास आहे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।